की गणाधीश जो ईश सर्व गुणांचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा, नमो शारदा मूळ चत्वार वाचा, गमू पंथ अनंत या राघवाचा. तर पदर आपण उलगडून आत प्रवेश करतोय. म्हणजे आता थोडंसं मला असं म्हणावं लागेल की मागचा जो एपिसोड झाला हा प्री बेसिक कोर्स होता. आता आपण बेसिक कोर्स मध्ये आहोत. हा त्याचा दुय्यम भाग आहे. पहिला मुख्य भाग भक्ती आहे. भक्ती करत असताना मी कसाही वागेन हे मान्य नाही. की आता दोन पर्सनॅलिटी आहेत आणि आता कॉर्पोरेट लाईफ मध्ये एखाद्याला जाणवतं की समोरचा आपल्याला त्रास देतोय, तो मन आपल्याला सांगतो की अरे हा बरोबर वागत नाहीये, पण समोरची वृत्तीच तशी असती, त्याला ते वाटत नाही की मी तुला त्रास देतोय. तर हे कसे मनाचे भाव आहेत. पण तुम्ही आम्ही व्यवहारात आणि जगात वावरत असताना विषयांचं आकर्षण हे आपल्याला आकर्षित करून घेणारच. पण ते धर्माधिष्ठित आहे का हे पाहावं. सगळे श्लोक जर पाहिले एकात एक गुंतत गेलेले, तर अजूनही समर्थ काय करायला नको आहे तेच जास्त सांगतात. धटासी आणावा धट, उद्धटासी पाहिजे उद्धट, खटनटासी खटनत अगत्य करी, असं समर्थ म्हणतात. हे जर जेव्हा दुःख येतं तेव्हा आपण म्हणतो की माझ्या वाटणीलाच काय येत आलं हे. पण जेव्हा सुख जेव्हा असतं तेव्हा आपण म्हटलेलं नसतं की हे माझ्या वाटणीला काय. माझ्याच. तर मंडळी, मनाला हळूवार समजावणारे मनाचे श्लोक याचा पहिला भाग आपण बघितला. त्या भागामध्ये आपण एक ग्लिम्स बघितले होते, मनाचे श्लोक का लिहिले गेले आणि त्याचा उपयोग काय आहे. मग तो भाग खूप सगळ्यांना आवडला. बऱ्याच जणांच्या रिक्वेस्टवरून आपण मनाचे श्लोकाचे एक सिरीज करायची ठरवली आहे. त्यातला दुसरा भाग आपण आज प्रसारित करतोय. तर मनाचे श्लोक मधल्या प्रत्येक श्लोक आणि श्लोक आपण समजावण्याचा प्रयत्न करणार आहे या आपल्या सिरीजमधून. तर अर्थातच चंद्रशेखर निलाखे आपल्यावर असणार आहेत. तर खूप छान असा पॉडकास्ट झालेला आहे हा. यामध्ये आपण आत्ताच्या सिच्युएशनला असलेली लोकांच्या मनाची कंडिशन, या सगळ्या गोष्टींचा आपण त्यामध्ये इन्क्लूड केलेला आहे. चल तर मग बघूया. नमस्कार मंडळी, गोलगप्पावरती नेहमीप्रमाणे वेगळा विषय असं म्हणणार नाहीये आज मी. तर मनाचे श्लोक हा पहिला पार्ट आपण घेतला होता, मनाला हळूवार समजवणारे मनाचे श्लोक. तर खूप छान प्रतिसाद मिळाला त्याला. जसं आपण मागच्या पॉडकास्टला पण आपण ह्याचा उल्लेख केलाच होता. तर त्याबरोबरच बऱ्याच अशा प्रतिक्रिया आल्या की मनाचे श्लोक हे तुम्ही जस्ट एक टच दिला त्याला, पण निरूपणामध्ये डिटेलमध्ये आम्हाला आवडेल. एक मला आवर्जून सांगायला आवडेल की एक 78 वर्षाच्या आजींचा मला ईमेल आला की आता जस्ट मी हे करते, मनाचे श्लोक बघते, वाचते, अभ्यास करते. तर ते ऍक्च्युली समजून घ्यायला, त्याची उत्कंठा कंटिन्युअस असं जागृत व्हायला, ते जर सोप्या पद्धतीनं जर समजवले तर आम्हाला ते कळेल. अच्छा. तर मनाचे श्लोक तुम्ही एक एपिसोड घेतलास, पण जर डिटेलमध्ये आम्हाला समजवलं तर त्याचा खूप आम्हाला उपयोग होऊ शकतो. तर तीच आपण त्यांची प्रतिक्रिया आणि बऱ्याच जणांचे जे प्रतिक्रिया आहेत त्यांना मान ठेवून आपण आज हा पार्ट घेतोय की मनाचे श्लोक मनाला हळूवार समजावणारे मनाचे श्लोक भाग 2. तर जसं सुरुवात केली आणि चंद्रशेखर निलाखे आपल्याबरोबर आहेतच. तर काका, करू आपण सुरुवात. हो, नमस्कार. सर्व समर्थ वाङ्मय प्रेमी श्रोत्यांना मी अंतःकरणपूर्वक वंदन करतो. त्यांच्या प्रतिक्रिया आणि प्रतिसाद याच्यामुळे आपल्याला प्रोत्साहन मिळतं आणि काहीतरी श्रोत्यांच्या पुढं नवनवीन मांडण्याचा आपला हा प्रयत्न असतो. यामागे अभ्यास थोडा आणि समर्थांची कृपा अधिक, असं मला प्रांजळपणे आरंभीच व्यक्त करावं वाटतं. आपण जो मनाच्या श्लोकाचा पहिला भाग घेतला त्याला आपण पहिला असं म्हटलं नव्हतं, पण आज दुसरा म्हणतो आहोत, त्यामुळे तो पहिला स्वाभाविकपणे झाला. तर त्यात मन म्हणजे काय याविषयी विस्तृत चिंतन केलं. बरोबर. विश्वमनाविषयी बोललो
अंतःकरण चतुष्टय म्हणजे काय तेही सांगितलं. बरोबर मनाच्या श्लोकाची निर्मिती का आणि कशी झाली ते सांग. याविषयीचं विवरण झालं. बरोबर आणि ऍट रॅन्डम जे बहुश्रुत असे श्लोक आहेत, जे लोकांचे मुखोद्गत आहेत, अशा काही श्लोकांविषयी वरवरची चर्चा बरोबर केली केली. आपण त्याच्यात. तर आज आता आपण असं करूया की क्रमाने श्लोक पाहायला घेऊया. वा म्हणजे मनाच्या श्लोकाच्या अभ्यासक्रमाला आरंभ करूया. नक्की नक्की म्हणजे जेव्हा क्रमाने अभ्यास केला जातो त्याला अभ्यासक्रम म्हणतात असं आपण समजायला हरकत नाही. तर पहिले काही श्लोक क्रमाने आपण घेऊया. नक्की नक्की तर आता यामध्ये मी एक थोडासा डिस्क्लेमर असं करीन की ते पूर्वी येऊन गेलेल्या श्लोकांची पुनरुक्ती विरुक्ती होण्याची शक्यता बरोबर. नाकारता येणार नाही. तर मनाच्या श्लोकाची रचना करताना सर्व संतांप्रमाणे समर्थांनीही आरंभीच्या श्लोकामध्ये गणेशाला वंदन केलं. हा श्लोक आपण सगळे लहानपणापासून ऐकत आलो, म्हणत आलो की गणाधीश जो ईश सर्व गुणांचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा, नमो शारदा मूळ चत्वार वाचा, गमू पंथ अनंत या राघवाचा. तर जी बुद्धीची देवता आहे त्या गणेशाला आणि जी विद्येची देवता आहे त्या सरस्वतीला मी आरंभी वंदन करतो. बरोबर आणि त्या सरस्वतीला शारदा असंही म्हणतात. आणि ती कशी आहे की तर ती चत्वार वाणीची देवता आहे. तर ह्या चत्वार म्हणजे 4 वाणी कोणत्या, तर परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी या त्या 4 वाणी आहेत. ओके आता ही जी परावाणी आहे ही नाभीतून प्रकट होते. पश्यंती जी आहे ती हृदयातून व्यक्त होते. मध्यमा ही कंठामध्ये असते आणि वैखरी म्हणजे जे आपण बोलतो तिला वैखरी म्हणतात. असे हे वाणीचे 4 प्रकार आपल्या संस्कृतीमध्ये आपल्या अभ्यासामध्ये येऊन जातात. तर आपल्याला वैखरी वाणीचा परिचय आहे. फार फार तर आपण मनातल्या मनात बोलतो तेव्हा ती कंठात असते, बरोबर पण तिचा उगम हृदयात किंवा त्याही खाली नाभीत होतो. आणि अशा त्या 4 वाणींची देवता ही शारदा आहे. तिला मी वंदन करतो असं समर्थ म्हणतात. तर ह्यातही बघा गणपती किंवा गणेश जो गणांचा अधिपती तो गणेश ही बुद्धीची देवता आहे. बरोबर आणि सरस्वती ही विद्येची देवता आहे. म्हणजे शाळेत किंवा महाविद्यालयात आपण जे प्राप्त करतो ती विद्या असते. बरोबर पण निरक्षर असलेली व्यक्ती सुद्धा बुद्धिमान असू शकते. त्याची देवता आमचा गणपती आहे. तर समर्थ या दोघांना आरंभीच वंदन करतात. बरोबर आणि निर्गुणाचं जे मूळ स्वरूप आहे असाही तो गणेश आहे. कारण आपली अशी श्रद्धा आहे की या ब्रह्मांडाची किंवा या विश्वाची जी उत्पत्ती झाली त्यामागे निर्गुण असं परब्रह्म आहे. बरोबर आपण ज्या देवता किंवा दैवत पाहतो त्याला सगुण साकार मूर्ती रूपात पाहतो, पण त्या पाठीमागे जे अधिष्ठान आहे ते निर्गुणाचं आहे आणि त्या निर्गुणाचं मूळ आमचा गणेश आहे. तर त्याला मी वंदन करतो असं समर्थ म्हणतात. आणि मग पुढे सांगतात की गमू पंथ अनंत या राघवाचा. मग आता आपण काय करायचं आहे तर या राघवाच्या पंथांनी जायचं आहे. राघव कसा आहे तर अनंत आहे, अपार आहे. त्याचा मार्ग आता आपण स्वीकारायचा आहे. राघव कोण? राघव म्हणजे राम सांगतो की आता राघव म्हणजे प्रभू रामचंद्र. कारण प्रभूंचं तर ते आराध्य दैव, समर्थांचं ते आराध्य दैवत आहे. बरोबर रघुवंशामधली जी मंडळी त्यांना राघव म्हणतात. ओके आणि त्यातल्या त्यात आपण रामचंद्रांना राघव म्हणतो. तसं भरत लक्ष्मण शत्रुघ्न हेही राघवच आहेत. पण विशेष करून प्रभू रामचंद्रांसाठी राघव हा शब्द वापरला जातो. पण इथे राघव हा शब्द रामचंद्र या अर्थाने तर तो घ्यायचाच, पण तो व्यापकही घ्यायचा की तो भगवंत किंवा परब्रह्म किंवा परमात्मा याही अर्थाने घ्यायचा. कारण प्रभू रामचंद्र भगवंत आहेत. बरोबर म्हणून मला आता राघवाच्या किंवा भगवंताच्या पंथानी जायचं आहे असं आता ते ठरवतात किंवा ते आपल्याला आता सुचवतात. आणि मग दुसऱ्या श्लोकाकडे ते वळतात की मना सज्जना भक्तिपंथेची जावे,
तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावे, जनी निंद्यते सर्व सोडोनी द्यावे, जनी वंद्यते सर्व भावे करावे. आता इथं प्रास्ताविक झालं. आता आपल्याला काय करायचंय. बरोबर. आता आपण मागे म्हणालो तसं की मनाला समर्थ कुरवाळतात, बरोबर. गोंजारतात आणि म्हणून त्याला सज्जन म्हणतात. बरोबर. तर ते त्याला सांगतात की तू भक्ती मार्गाने जायला आरंभ कर. मग त्यामुळे होईल काय तर तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावे. मगाशी जिथे त्यांनी राघव असा उच्चार किंवा उल्लेख केला तिथे आता समर्थ श्रीहरी म्हणतात. श्रीहरी म्हणजे विष्णू. तो काय होईल, सहज प्रसन्न होईल. बरोबर. भक्ती मार्गाने जर तू गेलास तर तो सहज प्रसन्न होईल. आणि स्वभावे म्हणजे सुद्धा प्रसन्न होणं हा त्याचा स्वभाव आहे. बरोबर. असाही त्याचा अर्थ होईल. तेच आहे की मनाचे श्लोक मागच्या याच्यामध्ये सांगितलं की हळूवार समजवणारे मनाचे श्लोक. म्हणजे आपण मनाचे श्लोक समर्थ रामदासांनी का केले तर आपण मनाला उद्देशून कसं वागलं पाहिजे ह्या पद्धतीनं आपण सांगायचं. तर त्या पद्धतीनं आपण एक एक असा उलगडतोय, त्याच्या पदर आपण उलगडतो, आत प्रवेश करतोय. म्हणजे आता थोडंसं मला असं म्हणावं लागेल की मागचा जो एपिसोड झाला हा प्री बेसिक कोर्स होता. बरोबर. आता आपण बेसिक कोर्स मध्ये आहोत. बरोबर. आणि थोडंसं असं क्रमाने जाण्याचा उद्देश असा की तुम्ही जसं ते म्युच्युअल फंडामध्ये सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणता ना, SIP, इथं मी सिस्टमॅटिक स्टडी प्लॅन म्हणेन, SSP. तर परमार्थ इथं अर्थाचा नाही, त्या अर्थाने नाही, फॉर परमार्थ. व्हेरी गुड. तर आता भक्ती करायची म्हणजे तरी काय करायचं हाही मोठा मुख्य प्रश्न आहे. बरोबर. तर आमचे आचार्य नारद मुनी हे भक्तीचे आचार्य आहेत आणि त्यांनी भक्तिविषयक 84 सूत्र सांगितली. ओके. हा त्यांचा भक्तिविषयक आद्य ग्रंथ आहे आणि आपण त्या 84 सूत्राला स्पर्श करणार नाही आहोत. पण त्यातला पहिला सूत्र असं आहे की परमप्रेम स्वरूप हा भगवंतावरती निरपेक्ष प्रेम किंवा भगवंतावरती अत्यंत प्रीती म्हणजे भक्ती. मग समर्थ सांगतात की भगवंताची भक्ती करा म्हणजे काय करा तर भगवंतावरती प्रीती करा. हा. आणि मग पुढे नारद मुनींनी सांगितलं की कशी भक्ती करा तर अथ व्रजगोपिका नाम, म्हणजे गोपींनी श्रीकृष्णावर जसं प्रेम केलं तसं तुम्ही भगवंतावरती प्रेम करा. तर हा मना सज्जना भक्तिपंथेची जावे त्याचं हे विवरण आहे. तुम्हाला भक्तीने करायचं म्हणजे काय तर भगवंतावरती प्रेम करायचंय. प्रेम करा. निरपेक्ष निरतिशय प्रेम करायचंय, अकारण प्रेम करायचंय. आपण सगळ्या व्यक्तिमत्वांवर प्रेम करतो ते सकारण प्रेम असतं. बरोबर. किंबहुना ते स्वार्थी प्रेम असतं कारण त्या प्रेमामध्ये परतफेडीची अपेक्षा असते. बरोबर. इथं अगदी निर्मळ निर्भेळ प्रेम आहे, निरपेक्ष प्रेम आहे. मग आणखी आता हे सांगत असताना त्याने अगदी प्राथमिक विषय मांडला की जनी निंद्यते सर्व सोडून द्यावे, जनी वंद्यते सर्व भावे करावे. ते समाजाला जे मान्य नाही ते सोडून द्या. आणि सिंपल. आणि समाजाला जे हवं आहे ते करा. तर चोरी करू नका, कुणाला चोरी केलेली आवडत नाही, नका करू. खोटं बोलू नका, व्यभिचार करू नका, दुसऱ्याला फसवू नका. देअर आर सिंपल रूल्स. म्हणून समर्थाने सांगे सोपं की जनाला समाजाला जे आवडत नाही ते करू नका आणि समाजाला जे मान्य आहे ते करा. बरोबर. जे डूज अँड डोंट्स झाले. जे मना सज्जना भक्तिपंथेची जावे तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे. श्रीहरीला पाहायचं असेल तर काय करा, सिंपल गोष्ट आहे. जे समाजाला मान्य नाही त्या गोष्टी करू नका. जे सिंपल गोष्टी आहेत, जे ऍक्सेप्टन्स लेवल आहे, जे समाजाला मान्य आहे ते करा. हा त्याचा दुय्यम भाग आहे. पहिला मुख्य भाग भक्ती आहे. बरोबर. भक्ती करत असताना मी कसाही वागेन हे मान्य नाही. ओके. भक्ती करत असताना माझं आचरण सुद्धा समाज मान्य असलं पाहिजे, हा त्याचा भाग आहे. इथं देवासमोर बसतोय आणि दुसऱ्या आणि परत बाहेर पडला की लुबाडायला सुरुवात करतो. असं नको. मग पुढे आता जातात तिसऱ्या श्लोकाकडे आपण वळूया की मना वासना दुष्ट कामा नये रे, मना सर्वता पाप बुद्धी नको रे, मना
अंतरी सार विचार राहो. मना धर्मता नीती सोडू नको हो, मना अंतरी सार विचार राहो. 4 गोष्टी पुन्हा सांगितल्या की मना वासना दुष्ट कामा नको रे, नाही रे. वासना म्हणजे कामना, बरोबर. इच्छा, त्या दुष्प्रवृत्तीच्या नकोत. बरोबर. मना वासना दुष्ट कामा नाही रे, मना सर्वता पाप बुद्धी नको रे. तर पाप म्हणजे काय आणि पुण्य म्हणजे काय हे मूलभूत प्रश्न येतात. पाप म्हणजे परपीडा आणि पुण्य म्हणजे पर उपकार. तुकाराम महाराज आमचं सांगतात, ओके. दुसऱ्याला त्रास देणं हे पाप आहे आणि दुसऱ्याच्या हिताचं, दुसऱ्याच्या कल्याणाचं, दुसऱ्याला सुख होईल असं वागणं हे पुण्य. आणि मग मना धर्मता नीती सोडू नको हो. नीतीचे जे नियम आहेत, आता कसं होतं आपण व्यवहारात वागताना एक घटनेचे म्हणून किंवा समाजाचे म्हणून काही नियम असतात की रस्त्याच्या डाव्या बाजूने चालावे, सिग्नल तोडू नये वगैरे, हे व्यवहारातले नियम आहेत. बरोबर. तसे परमार्थातले जे नियम आहेत त्याला नीतीचे नियम म्हणतात. ते त्याचं आचरण सोडू नकोस ते म्हणतात. मना धर्मता नीती सोडू नको हो, मना अंतरी सार विचार राहो. म्हणजे सार काय आणि असार काय हे हे शोधता आलं पाहिजे. बरोबर. आणि त्यातलं सार निवडून घ्यायचं. म्हणजे श्रवण भक्तीचं विवेचन समर्थ करत असताना असार ते जाणून त्यागावे आणि सार ते शोधून घ्यावे असं ते सांगतात. असार जे आहे ते विचारपूर्वक त्याचा त्याग करा आणि सार आहे ते बुद्धी पुरस्कृत, हेतू पुरस्कृत ते घ्या. असा हा 3रा श्लोक सांगतो. म्हणजे काही वेळा असं होतं ना काका की आता 2 पर्सनॅलिटी आहेत आणि आता कॉर्पोरेट लाईफ मध्ये एखाद्याला जाणवतं की समोरचा आपल्याला त्रास देतोय, तो मन आपल्याला सांगतो की अरे हा बरोबर वागत नाहीये, पण समोरची वृत्तीच तशी असती, त्याला ते वाटत नाही की मी तुला त्रास देतोय. तर हे कसे मनाचे भाव आहेत. म्हणजे तो त्याचं नेचरच असं असतं की त्याला ते वाटतच नाही. म्हणजे असं होऊ शकतं ना की तुला त्रास देतोय असं तुला वाटतंय, पण मला ते वाटत नाहीये की तुला त्रास देतोय. तर तो तसाच वागणार आणि मला मात्र त्रास होणार. आणि असं वाटतं की अरे आपण असं वागतोय, म्हणजे आपण असं वागू शकत नाही त्याच्यासारखं, कारण इतरांना त्रास देण्यासारखं हे आपल्याला वाटतंय, हे आपलं मन सांगतंय. पण समोरच्याचं वागणं जे आहे किंवा मापात काढणे इतरांना किंवा कोणाशी पण असं बोलणे, तर आपल्याला दिसतं की तो विचित्र वागतोय आणि आपण तसं वागत नाही, पण समोरच्याला ते नॉर्मलच वाटतंय. हे कसं, हे मनाची बाजू कशी आहे? छानच आहे. ही समस्या अखंड उद्भवणारी आहे. याच्यावर गोंदवलेकर महाराजांनी उत्तर दिले. गोंदवलेकर महाराज असं म्हणतात की आपल्याला समोरच्या वागणाऱ्याचा जो त्रास होतो ह्याचा 50% त्रास हा तो दिल्यामुळे होतो आणि 50% त्रास आपण करून घेतो म्हणून होतो. बरोबर आहे. आता ह्याचा जो 50% भाग आहे की जो त्रास तो जो वागतोय तो ते आपल्या हातात नाही, तो तसाच वागणार. पण 50% आपण जो त्रास करून घेतो तो करून घेतला जर नाही तर तो त्रास होणार नाही. ते कारलं करूच लागणार, मीठ खारटच असणार, तिखट तिखटच असणार, हा त्याचा स्वभाव आहे. बरोबर. पण आपण आता कारलं कडूच आहे म्हणल्यानंतर वाईट वाटून घ्यायचं काय कारण आहे? कारण कारलं म्हणूनच खाल्लं ना, ते श्रीखंड म्हणून नाहीच खाल्लं. त्यामुळे तो तसंच वागणार आहे. म्हणजे एका साधूला विंचू चावत होता आणि म्हणून तो काय करायचा की विंचूला परत नेऊन बाजूला सोडून यायचा. थोड्या वेळाने तो विंचू येऊन पुन्हा चावायचा. तेव्हा एका माणसाने त्याला सांगितलं, अरे त्याला मारून टाका ना, किती वेळा तुम्ही ही कवायत करणार? तर तो म्हणणार की चावणं हा त्याचा स्वभाव आहे आणि त्याला सोडून देणं हा माझा स्वभाव आहे. तर तो त्याच्या स्वभावाप्रमाणे वागतोय आणि मी माझ्या स्वभावाप्रमाणे वागतोय. आणि म्हणून महाराज फार छान सांगायचे की बाहेर पाऊस पडतोय तर तुम्हाला पाऊस थांबवणं शक्य नाही, छत्री घेऊन जाणं तुम्हाला शक्य आहे. बरोबर. तर आपण थोडंसं मनाला चिलखत घालून जाणं किंवा छत्री घेऊन जाणं हाच आता मार्ग आहे. आणि कसं होतं, तू म्हणेल की एक तो समोरचा मित्र आहे तर आपण मित्र बदलू शकू, पण बॉसच जर तसा असेल आणि नोकरी जर सोडता कामा नाही, सोडू शकत नाही, तर बॉसला सहनच करावं लागतं. आणि म्हणून परमार्थामध्ये महाराजांनी फार छान सांगितले की काय अगदी एक मूलभूत गोष्ट काय जर असेल ना,
की पुढच्या श्लोकात ते खरं येणार होतं ते आत्ता चाललंय की गिळायला शिकायचं, गिळायला शिकता आलं पाहिजे आणि मग त्रास कमी होतो. हळूहळू त्याची सवय. काही वेळा तेच होतं की आपण रिॲक्ट होतो, मग त्याच्यानंतर ते कळतं की बाबा आपण त्यावेळेला ते रिॲक्ट झालं तर भडका उडतो. म्हणजे काय होतं की आपण शक्यतो आपण मागा हा विचार केला की रिॲक्ट होण्यापेक्षा रिस्पॉन्स द्यायला शिकूया. बरोबर. रिॲक्ट म्हणजे प्रतिक्रिया देण्यापेक्षा प्रतिसाद देऊया. आणि आपली ही व्यक्ती अलीकडची शांत झाल्यानंतर समोरची व्यक्ती सुद्धा शांत होते, हा प्रयत्न करून पाहावं लागतं. बरोबर. आणि कसं होतं की तो त्या अधिकारामध्ये असतो त्यामुळे तो बोलतो आणि आपण थोडेसे तिथं दुय्यम असतो म्हणून आपल्याला ऐकून घेणं भाग असतं. बरोबर. पण मनाला कमीत कमी त्रास कसा होईल हे पाहावं. तर आता थोडंसं पुढच्या श्लोकाकडे जाऊया. मना पाप संकल्प सोडून द्यावा, मना सत्य संकल्प जीवी धरावा, मना कल्पनाते नको विषयांची, विकारे घडे हो जनी सर्वचीची. हा पुढचा श्लोक आहे. तर मग त्या श्लोकाचा दुष्ट वासना नकोत, पापबुद्धी नकोत, त्याच्याच क्रमाने पुढे ते आले की संकल्प करत असताना एखाद्या गोष्टीची पूर्तता करण्याविषयीची आपण जी भूमिका मनामध्ये तयार करतो ती पापात्मक नको. बरोबर. ती सत्य असावी. सत्य हे जीवनातलं एक अंतिम ध्येय आहे. बरोबर. सत्यप्राप्ती म्हणजेच परमेश्वर प्राप्ती, म्हणून ते म्हणतात की सत्याचा संकल्प करा. आणि मग मना कल्पनाते नको विषयांची, विकारे घडे हो जनी सर्वचीची. आता विषय म्हणजे काय? आता परमार्थात हा वारंवार येणारा शब्द आहे की सामान्यतः कामवासना यासाठी विषय हा शब्द वापरला जातो. पण केवळ तेवढाच तो नसून शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध हे 5 विषय आहेत. हे पंच ज्ञानेंद्रियाचे 5 विषय आहेत. आपल्याला या निरनिराळ्या प्रकारच्या सुखांच्या अपेक्षा आहेत. शब्द चांगले ऐकायला मिळावे, स्पर्श मुलायम व्हावा, रूप पाहायला मिळावं, गंध मिळावा, शब्द, स्पर्श, रूप, रस, जिवेला चांगले रस चाकायला मिळावेत, गंध ऐकायला उत्तम असावा. पण ह्या सगळ्यांची काही प्राप्ती होत नाही. जीवनामध्ये धडपड यासाठी असते, यातले काही रस प्राप्त होतात, काही होत नाही. बरोबर. तर ह्याच्या मागे जर तुम्ही लागलात तर समर्थ म्हणतात की मना कल्पना नको विषयांची, विकारे घडे हो जनी सर्व छीची. म्हणजे तुमची छिथू होईल. जसं एखादा मद्यपी हा चीची आहे का छीची आहे? छीचीच आहे ते मूळ, त्याच्यात छीची छत्रीतलंच आहे. पण आपण ज्याला छिथू म्हणतो किंवा तुमची फजिती झाली अशा अर्थाने तुम्ही फजिती होईल तुमची, कारण तुम्ही इतके विकारग्रस्त आहात, तुमचा कुठेही संयम नाही. सामान्यतः जी व्यसनी माणसं असतात त्यांच्याकडे बघण्याचा निर्व्यसनी माणसांचा जो दृष्टिकोन असतो तो कसा असतो? बरोबर. की त्याला आपण तुच्छ लेखतो. तसं समाजात तुमची प्रतिष्ठा पायदळी तुडवली जाईल. म्हणून तुम्ही त्या विकारांच्या विषयांच्या कंट्रोल आहारी जाऊ नका. तर जो मनुष्य आपल्यासारखा सांसारिक आहे, प्रापंचिक आहे, त्याला विषयाचं मर्यादित सेवन हे करावंच लागेल. बरोबर. जे विरक्त आहेत, अनासक्त आहेत, आपण मागे बोललो बरोबर की ज्यांनी हे सगळं सोडून गेलेत आणि ते अरण्यवासी आहेत, त्यांची गोष्ट वेगळी आहे. बरोबर. त्यांचा आज विचारच आपण करू शकत नाही. पण तुम्ही आम्ही व्यवहारात आणि जगात वावरत असताना विषयांचं आकर्षण हे आपल्याला आकर्षित करून घेणारच. बरोबर. पण ते धर्माधिष्ठित आहे का हे पाहावं. आणि मग एक माफक प्रमाणात, मर्यादित प्रमाणात जीवनाच्या सर्व अंगांचा उपभोग घ्यायला संतांची अनुमती आहे. पण तो उपभोग घेत असताना त्याचा अतिरेक होत नाही ना, आणि ते मी कुणाचं तरी सुख ओरबाडून घेत नाही ना, याकडे दक्षता घ्यावी. म्हणजे मला सुख मिळण्यासाठी मी दुसऱ्याचं सुख हिरावून घेतोय का हे पाहावं लागेल. बरोबर. समर्थ दासबोधा देखील ठिकाणी म्हणतात की दुसऱ्याच्या दुःखे दुखवे, दुसऱ्याच्या सुखे सुखवे, अवघेची सुखी असावी ऐसी वासना. बरोबर. मी सुखी असावा आणि तोही सुखी असावा. त्यातल्या तर आपले कुटुंबीय आणि आपले मित्रपरिवार हा जर सुखी असेल तर आपल्यालाही आपलं जीवन जगणं सुसह्य होतं. बरोबर. म्हणून एक सार्वजनिक सामाजिक सुखाची अपेक्षा करावी. बरोबर. म्हणून तुम्ही विकारग्रस्त होऊ नका असं ते म्हणतात. होऊ नका हे सांगितलंय, पण जी आहारी गोष्टी जातात, म्हणजे फॉर एक्झाम्पल डायबेटीस लोकांना का होतो?
हो. जिभेचे चोचले, हं? जिभेचे चोचले चोचले. हो म्हणजे ते जे पंचेंद्रियामधले आहेत, हो तर ते गोड खायचा मोह त्यांना आवडत आवडत नाही. नाही. हो आणि ते डायबिटीस होतो. पण तरी सुद्धा डॉक्टर सांगतात, हो तरी सुद्धा लोक काही असतात ते हे गोड आवडतं, ते मोह, तो मन कंट्रोलमध्ये राहत नाही. हो तर त्यामुळे ते त्या गोष्टींच्या आहारी जातात. जातात. हं. तर ह्याच्यासाठी काय नाही आहे नाही, का? कसं असतं आता शेवटी कसं होतं बरं का, प्रत्येक गोष्टीला जसं अर्जुनांनी भगवान श्रीकृष्णांना हा प्रश्न विचारला की चंचल हे मन ताब्यात येत नाही, हा. याच्यासाठी काय करायचं, हा तुमचा माझा प्रश्न नाही, हा सार्वजनिक आहे. बरोबर. अहो आपण ह्याच्यात पाहतो की विश्वामित्र सुद्धा जेव्हा मेनका आली तेव्हा त्यांचं ते ब्रह्मचर्य स्खलित झालं. बरोबर. म्हणजे मोठ्या लोकांच्या जीवनामध्ये ते सुद्धा स्खलनशील होतात. तर सामान्य मनुष्य स्खलनशील असेल यात काही दुःख नाही, पण म्हणून प्रयत्न सोडायचा नाही असं नाही. आपण आता पाहतो की पुष्कळ लोक विना साखरेचा चहा घेणारे आहेत. बरोबर. कटाक्षानं म्हणजे जेव्हा पंक्तीमध्ये जेवायला बसतात तेव्हा दुरूनच हात करतात की नको, मला मी म्हणजे साखर सम्राट आहे, बरं. मला नका तुम्ही वाढू, नाही का. खरंय. पण त्याच्यावरती सुद्धा मुभा आहे की डॉक्टर सुद्धा सांगतात किंवा संतही सांगतात की कधी कधी मनाला सवलत द्या. हा. सारखं जर तुम्ही म्हणाला, जर अगदी जसं विद्यार्थी आहे त्याला अभ्यासाला आपण बसवतो, पण त्याला संध्याकाळी थोडा वेळ खेळायला सुद्धा सोडावं लागतं. बरोबर. मग तो थोडा फ्रेश Fresh होतो. होतो. अखंड जर त्याला अभ्यासाला धरून बसवलं ना तर तो कंटाळतो. बरोबर. तसं मनाला काही सवलती द्याव्यात बरोबर. की एखादा चहा दिवसातनं 20 साखरेचा, बरोबर. एखादी अर्धी वाटी श्रीखंड खा, मग त्याला वाटेल की अरे ठीक आहे, काही फारसं नाही, मी आतापर्यंत खात आलोय. बरोबर. रामकृष्ण परमहंसांना अखेरच्या त्यांच्या जीवनाच्या सायंकाळी दुर्धर रोग झाला आणि त्यांना काही खाता येत नव्हतं. तेव्हा स्वामीजी विवेकानंद वगैरे म्हणायचे की आम्हाला खूप वाईट वाटतं, म्हणाले की तुम्ही काहीतरी खा, काहीतरी तुम्ही खावं असं वाटतं. तेव्हा रामकृष्ण म्हणाले की अरे नरेन, तुमच्या मुखाने मीच तर खातो ना, म्हणले, तुम्ही जे सगळं खाता ते मला मिळतं. ही फार वरची भावना आहे. जसं पण आता आपण बघा, घरातली आई असते, तिने मुलांना किंवा घरच्या कुटुंबातल्या सगळ्यांनी पोटभर खावं, बरोबर. आणि तिला नाही उरलं तरी तिला चालतं, तिचं तुमची सगळ्यांची पोट भरली की तिला आनंद होतो. बरोबर. ही जी भावना आहे ती हळूहळू तयार होत जाते. बरोबर. मला आता थोडंसं पुरेल, मला फारसं नाही मिळालं तर चालेल. आज आपण ज्यांच्या विचारांच्या आधाराने चिंतन करतोय ते आमचे प्राध्यापक के.व्ही. बेलसरे उर्फ बाबा बेलसरे महाराजांचे अधिकारी शिष्य, त्यांचंच सार्थ मनाचे श्लोक याच्या अनुषंगाने आपण चर्चा करतोय. बरोबर. ते म्हणाले की मला आता अशा अवस्थेत मी आलोय की मला एक झोपडी राहायला, एक वेळचं जेवण आणि हाताशी अभ्यासाला ज्ञानेश्वरी एवढं असेल तर मला स्वर्गसुख मिळाल्याचा आनंद आहे. अर्थात ही जीवनाच्या अत्यंत उत्तरार्धात ते म्हणतात. पण त्याआधी त्यांनी असं सांगितलंय की तुम्ही सगळ्या बाजूने जीवनाचा अनुभव घ्या. तुम्ही सहलीला जा, तुम्ही फिरायला जा, तुम्ही सिनेमा नाटक पहा, तुम्ही भांडण करा, एखाद्या ज्याच्यावरती आपण विश्वास टाकू त्या व्यक्तीकडून फसवणूक झाल्यावर काय होतं ते अनुभवा, नवरा बायकोच्या रुसव्या फुसव्याची भोगव्याची भांडणं करा, सगळं होऊ दे म्हणाले. तुम्ही एखाद्या परीक्षेत अपयश आल्यानंतर काय होतं तेही अनुभवा. त्यामुळे जीवनाच्या विविध स्तरावरती येणारे हे विविध अनुभव हे आपल्याला एक समृद्ध जीवन तयार करण्याची प्रक्रिया करत असतात. बरोबर. म्हणून काहीही त्याज्य नाही. बरोबर. परमार्थी मनुष्याने एरंडेल पिल्यासारखं तोंड करून जीवन जगलं पाहिजे असं नाही. फुलं म्हणायचं ना की काही माणसं बासुंदी सुद्धा एरंडेल पिल्यासारखं पितात आणि काही माणसं ताक सुद्धा बासुंदी पिल्याच्या आनंदात पितात. तर हा वृत्तीचा हा भाग आहे आणि ती वृत्ती डेव्हलप करायची आहे, विकसित करायची आहे. तर त्यासाठी हा एक आपण सपोर्ट घ्यायचा आहे श्लोकाचा. बरोबर. तर पुढच्या श्लोकामध्ये ते म्हणतात, नको रे मना क्रोध हा खेदकारी, नको रे मना काम नाना विकारी, नको रे मदा सर्वदा अंगीकारू, नको रे मना मच्छरू दंभ भारू. आता बघा कसं चाललंय, हे जे सगळे श्लोक जर पाहिले एकात एक गुंतत गेलेले, तर अजूनही समर्थ काय करायला नको आहे तेच जास्त सांगताय. बरोबर. मना वासना दुष्ट कामाना येरे नको, ममा पाप संकल्प नको, नको रे मना क्रोध तो नाना विकारी आहे. क्रोध आहे, काम आहे, मद आहे, मत्सर आहे, हे जे षडरिपू किंवा षड विकार आपल्याला जे सतावतात बरोबर ते
टाळा असं right. समर्थ सांगतायत. म्हणजे जसं सहज असं मला असं वाटतं की जसा एखादा आयुर्वेदिक वैद्य असतो तो तुम्हाला औषधोपचार सुरू करण्यापूर्वी पोट साफ होण्याची औषधं देतो. बरोबर. म्हणजे पोटातली घाण मल हा दूर व्हावा बरोबर. आणि मग तुम्हाला मी देईन ते औषध लावलं होईल. पडतील. बरोबर. तसं आता आधी समर्थ सांगतात की काय काय करू करू नका. नका. हा, आणि हे करत असताना हे विकार हे असणारच हे त्यांनाही ठाऊक आहे. बरोबर. आणि ते मर्यादित स्वरूपात कसे वापरायचे हेही सांगतात. आपल्याला त्याचाच एक बॅलन्स. गोंदवलेकर महाराजांची एक छोटीशी कथा सगळ्यांना ठाऊक आहे की एकदा एक गोंदवल्यात असताना महाराज देहात असताना एक बाई आल्या तक्रार घेऊन महाराजांच्या कडच्या. त्यांना पटाईत मावशी म्हणत असत. आणि ती म्हणाली की नदीवर त्या अमक्या तमक्या बाईने मला शिव्या दिल्या. ओके. ही महाराजांच्याकडे तक्रार घेऊन आली. मग महाराज म्हणाले बोलवा त्या बाईला. आणि तिला बोलवून घेऊन महाराजांनी तिला शिव्या दिल्या. म्हणजे हिची अपेक्षा होती की महाराज काहीतरी तिची समजूत काढतील. आणि संतप्त झालेले महाराज पाहिल्यानंतर तिथं भाऊसाहेब केतकर महाराजांचे अगदी सख्य भक्तीतले शिष्य ते म्हणाले महाराज आपण एवढा ताप कशासाठी करून घेता, हे भांडण आपल्याला मिटवता येईल परस्पर. मग महाराज भाऊसाहेबांच्याकडे वळून म्हणाले भाऊसाहेब हा राग गळ्याच्या वरती आहे, हे सोंग मिटवतो आणि मी लगेच येतो तोपर्यंत पानं घ्या म्हणाले. तर ही जी खुबी आहे ना ही संतांना साधते. बरोबर. ती आपल्याला नाही साधत. आपला राग हा अगदी फ्रॉम द बॉटम ऑफ द हार्ट असतो. तर क्रोध किंवा काम किंवा अन्य विकार हे मर्यादित स्वरूपात आपल्याला नियंत्रित ठेवता आले तर ते हवे आहेत. पोलीस इन्स्पेक्टर आहे तर तो चोराला चोर महाशय आपण गुन्हा कबूल कराल का असं म्हणून काही तो करणार नाही. त्याला 4 शिव्याच द्यावे लागतात. बरोबर. म्हणजे व्यवहारात जिथं क्रोधाची गरज आहे तिथं क्रोध हवा. शिक्षक जर कडक नसतील वर्गात तर विद्यार्थी वर्ग डोक्यावर घेतील. बरोबर. त्यांना उग्र रूप धारण करावं लागेल. पण तो त्यांचा स्वभाव धर्म होता कामा नये. बरोबर. अशा अर्थाने हे सगळे विकार ते नको म्हणतात. बरोबर. इथपर्यंत काय काय नको. आता काय हवं. मना श्रेष्ठ धारिष्ठ जीवी धरावे. मना श्रेष्ठ धारिष्ठ जीवी धरावे. मना बोलणे नीच शोषित जावे. स्वये सर्वदा नम्र वाचे वदावे. मना सर्व लोका सिरे नीव व्हावे. तर श्रेष्ठ धारिष्ठ म्हणजे काय तर धैर्य धारण करा. समाजात वावरत असताना हे सारे आघात तुमच्यावरती होणारच. पण त्याच्यासाठी तुम्ही खंबीरपणे उभं कसे राहू शकाल यासाठी तुमच्या अंगी धैर्य असलं पाहिजे. आणि ते धैर्य हे श्रेष्ठ आहे. असं धैर्य तुमच्याजवळ असलं पाहिजे. मना बोलणे नीच शोषित जावे. मगाचा विषय आला की दुसरा एखादा बोलतोय तर ते सहन करायला शिका, गिळायला शिका. आता हा पारमार्थिक माणसाचा प्रमुख गुणधर्म आहे की समोरच्या माणसाने क्रोधाने याच्यावरती प्रचंड आघात केले तरी हा शांत राहिला. ही परमार्थातली फार कठीण अशी अवस्था आहे आणि ती प्राप्त करता आली पाहिजे. आता ह्याच्यावर थोडस विवाद होऊ शकतो की समोरचा मनुष्य युद्ध करायला आलाय आणि तुम्ही शांत राहिला तर ते कसं चालेल. तर हा नियम जसाच्या तसा तिथे लागून नाही होणार. बरोबर. हा सिच्युएशन बेसिस वरती तुम्ही चेंज व्हा तिथं हे व्हायलाच पाहिजे. हा आता नाथांची गोष्ट आपल्या सगळ्यांना माहित आहे. म्हणजे मला नीच बोलणे शोषित जावे. नाथ महाराज एकनाथ महाराज स्नान करून येत होते आणि त्याच्यावरती तो एक यवन त्यांच्या अंगावरती थुंकला. आणि मग नाथ महाराज पुन्हा नदीत गेले, स्नान करून आले, तो पुन्हा थुंकला. आणि हे सारं अनेक वेळा घडलं. सांगितलं जातं की 108 वेळा घडलं. नाथ महाराज म्हणायचे की शेवटी ते म्हणाले की मी तुझा आभारीच आहे की इतक्या वेळा माझं स्नान झालं तुझ्यामुळं. शेवटी तो शरण आला. आता हा एक संतांच्या वृत्तीचा भाग आहे. बरोबर. ही कथा एकदा शाळेमध्ये एका शिक्षकांनी विद्यार्थ्यांना सांगितली. नाथांचं वैशिष्ट्य सांगत असताना तेव्हा तो विद्यार्थी उठून उभा राहिला
आणि तो म्हणाला की नाथ महाराज हे शांतीब्रह्म होते आणि त्यांनी सहन केलं, हे सारं ठीक आहे म्हणाले. पण आजूबाजूचा समाज त्यावेळी काय करत होता, त्यांनी त्याला विरोध का केला नाही, वा, तो का धावून आला नाही, असं विचारणारा जो विद्यार्थी होता त्याचं नाव आहे विनायक दामोदर सावरकर. वा, हा, बरोबर तर ही सामाजिक सुद्धा जबाबदारी असते. बरोबर. हा, संत संतांच्या पद्धतीनं वागतात, पण म्हणून सगळ्यांनाच त्या पद्धतीनं वागता येणार नाही. धटासी आणावा धट, उद्धटासी पाहिजे उद्धट, खटनटासी खटनत अगत्य करी, असं समर्थ म्हणतात. हा, म्हणून पण आपण जेव्हा काही पारमार्थिक साधना करतो आहोत आणि समोरचा मनुष्य एका व्यापक अर्थाने किंवा एका मर्यादेपर्यंत आपल्याला जर त्रास देत असेल तर तो सहन करता यावा. भाऊसाहेब केतकरांचा ज्यांचा उल्लेख केला, त्यांच्या मुलीची सासू एकदा ह्यांच्याकडे आली आणि तिनं या मुलीविषयी खूप तक्रारी केल्या की तुमची मुलगी नीट नाही वागत, असं नाही तसं नाही. ते म्हणाले, शांतपणे त्यांनी ऐकून घेतलं, असं का मी सांगेन ना तिला समजावून वगैरे वगैरे. ह्यांचा शांतपणा पाहून ती बाई आणखीच भडकली. ती म्हणाली, त्या मुलीचं एक ठीक आहे हो, पण हा थेरडाही तसलाच आहे म्हणाले. आता यांना थेरडा म्हटल्याबद्दल भाऊसाहेबांच्या पत्नीना वाईट वाटलं की अहो उघड तुमच्या तोंडावरती तुम्हाला ते असं म्हणतात. तेव्हा भाऊसाहेब काय म्हणाले की अगं त्यांचं काय चुकलं, मी आता म्हातारा नाही का झालो, फक्त त्यांनी शब्द बदलला. हा जो भाव आहे हा संतांच्या सहवासात राहून निर्माण होतो आणि हा काही अंशात्मक आपल्याला आणायचा प्रयत्न करायचा आहे. ही फार कठीण गोष्ट आहे, पण तो प्रयत्न आहे. म्हणून मना श्रेष्ठ धारिष्ठ जीवी धरावे, मना बोलणे नीच शोषित जावे, स्वये सर्वदा नम्र वाचे वदावे, मना सर्व लोकांशी रे निववावे. तुम्ही एकदा ज्येष्ठत्व आणि श्रेष्ठत्व स्वीकारल्यानंतर तुम्हाला सगळ्या लोकांना बरोबर घेऊन जायचं आहे. बरोबर. शांतपणे त्यांना समजावून सांगता आलं पाहिजे. त्यातल्या त्यात कुटुंब प्रमुखाची तर ही जबाबदारीच असते. बरोबर. आणि म्हणून समर्थ जेव्हा त्यांच्या मठामध्ये जे महंत आहेत त्यांच्याकडून त्यांच्या ह्या अपेक्षा आहेत की तुम्हाला लहान मुलांच्या किंवा वृत्तीनं लहान असलेल्या माणसांच्या चुका पोटात घालायच्या आहेत आणि तुम्ही जितक्या पोटात घालायला शिकाल तेव्हा तुम्ही इतरांना निववाल, शांत कराल आणि बरोबर घेऊन जाल. असा तो फार छान श्लोक आहे की मला श्रेष्ठ धारिष्ठ जीवी धरावे. मग पुढे सांगतात, मग आता थोडासा एक व्यवहाराकरता भाग आला की देहे त्यागिता कीर्ती मागे उरावी, मना सज्जना हेची क्रिया धरावी, मना चंदनाचे परित्वा जिजावे परी अंतरी, मना चंदनाचे परित्वा जिजावे, असा तो तिसरा श्लोक आहे. आता बघा पुढची ओळ आठवेना. मग देहे त्यागिता कीर्ती मागे उरावी, हे काय करायचंय, हा व्यवहारातला सुद्धा भाग आहे आणि परमार्थातलाही भाग आहे. बरोबर. की तुम्ही असं काही कृत्य करा की तुमची कीर्ती मागे राहील, तुमच्या गुणांचा गौरव होईल, तुमच्या कार्याचं कौतुक होईल. हे वागणं तुमचं असलं पाहिजे. हा नियम जसा परमार्थाला लागू आहे तसा व्यवहारालाही लागू आहे. देहे त्यागिता कीर्ती मागे उरावी, मना सज्जना हेची क्रिया करावी, मना चंदनाचे परित्वा जिजावे परी अंतरी सज्जना निभवावे. तर मग आता काय करायला पाहिजे की तुम्ही देह हा झिजवला पाहिजे. देह झिजवायचा, कशासाठी झिजवायचा, सत्कार्यासाठी, सत्कृत्यासाठी झिजवायचा, सत्कर्मासाठी झिजवायचा, तरच तुमची कीर्ती राहील ना. बरोबर. अन्यथा ती राहणार नाही. तर ह्या वागण्यामध्ये आपली ऐहिक आणि पारमार्थिक प्रगती सिद्ध होणार आहे. हे साधारण पुढच्या आपण सिद्धीकडे चाललेलं असताना ह्या गोष्टी सगळ्या तुम्ही करायच्या. हा, आता बघा पुढे, नको रे मना द्रव्य ते पुढील आमचे, अति स्वार्थ बुद्धी नरे पापसाचे. नको रे मना द्रव्य ते पुढील आमचे, अति स्वार्थ बुद्धी नरे पापसाचे, घडे भोगणे पापते सर्व खोटे, मनासारिखे दुःख होते मोठे. मग आता काय करायचंय, पुढीलांचं द्रव्य नको. पुढीलांचं इथं आता समर्थांनी असा तिथं अर्थ आहे की आपल्याला
पूर्वजांचं द्रव्य नको. ओके. मागच्या लोकांचं आता सांगतो आता इथं गंमत आहे. इथं पुढील या शब्दाला मला तर 3 अर्थ सुचतात बरं का. तर समर्थाना तो काय होतं बघा, एक फार महत्वाचा इथं विषय येऊन जातो. एखाद्या श्लोकाचा, एखाद्या ओवीचा अभ्यास करत असताना अनेक अर्थ असतात. कोणते कोणते अर्थ असतात तर एक शब्दार्थ असतो, दुसरा सरळ अर्थ असतो, तिसरा मतित अर्थ असतो, चौथा भावार्थ असतो, 5वा गूढार्थ असतो, 6वा तत्वार्थ असतो, नंतर रूढार्थ असतो. बरोबर. इतके सगळे अर्थ त्याचे असतात आणि ते त्या अनुषंगाने वापरायचे असतात. आता कसं सांगता येईल, इंग्रजीचा आधार घेऊन सांगता येईल त्याचा, की आपण काही वाक्य वाचतो तेव्हा आपण वी आर रीडिंग द लाईन्स असं म्हणतो. वी आर रीडिंग द लाईन्स. पुढे एक फ्रेज येते की टू रीड बिटवीन द लाईन्स, म्हणजे त्याचा भावार्थ समजून घ्यायचा आहे. आणखी एक फ्रेज येते रीड बियॉन्ड द लाईन्स, पलीकडून. आणखी म्हणजे त्या वाक्यांच्या मध्ये त्याला काय सांगायचं आणि त्या वाक्याच्या पलीकडे काय सांगायचं, म्हणजे त्याच्या भावात जाऊन तुम्हाला तो विचार करावा लागेल. तसं शब्दार्थ, सरळ अर्थ आणि मतितार्थ हे सामान्य अर्थ आहेत, जे वरवर अर्थ आहेत. आणि भावार्थ म्हणजे त्याचा भाव त्यामागे काय असू शकतो हे समजावून घ्यायचंय. आणि गूढार्थ किंवा तत्वार्थ किंवा गर्भितार्थ हा फार त्याच्या खोलात बाहेर काढायचा आहे. आणि रूढार्थ म्हणजे नेहमीच समाजात जो काय अर्थ प्रचलित आहे तो. तर हे कशावरून सुचलं तर पुढील तर समर्थाना असा अर्थ अपेक्षित आहे की तुमचे मागच्या लोकांच्याकडून जे तुम्हाला धन प्राप्त झाले त्याची नका फारशी अपेक्षा बाळगू. ते मिळालं तर ठीक, नाहीतर सोडून द्या. पुढीलांचे आता दुसरा अर्थ असा होऊ शकतो की समोरच्या माणसाचं दुसऱ्याला लुबाडून कशाला घ्यायचं, बरोबर, हा पुढीलांचा. आणि पुढीलांचा तिसरा अर्थ असा आहे की आजचं जे माझं द्रव्य आहे हे जर सर्वार्थाने मी त्याचा उपभोग घेतला नाही तर ते पुढच्या पिढीचं आहे. बरोबर बरोबर. ते त्याही अर्थानं पुढच्या लोकांचं आहे. बरोबर. पण त्याचा कशाला मोह, म्हणजे त्यांच्यासाठी मी कशाला विचार करा. बरोबर की ना तू उपभोग. एक तर मागच्यांच्या धनाचा अभिलाषा करू नकोस, समोरच्या माणसाच्या धनाची अभिलाषा करू नकोस, आणि थेंब थेंब चिंदी चिंदी साठवून म्हणतात तसं पै पै साठवून कशासाठी साठवतोयस तर पुढच्या लोकांची तयारी करतोयस. बरोबर. तर अशा द्रव्याची अभिलाषा बाळगू नकोस. नको हे मागच्यांचं घेऊ नकोस, पुढच्यांसाठी ठेवू नकोस. पुढच्यासाठी ठेवू नकोस. इट इज सो सिम्पल. म्हणजे तू मिळवलेस तू खर्च करून टाक. हे आता म्हणजे समोरच्याचं घेऊ नकोस, समोरच्याचं घेऊ नकोस. ह्या पुढील 3 अर्थ मिळाले. म्हणजे फार आपल्या साधारणतः सगळीकडे हे सांगितलं जातं की भूतकाळाची चिंता करू नका, बरोबर, भविष्याची चिंता करू नका, म्हणजे भूतकाळ आठवू नका, भविष्याची चिंता करू नका, वर्तमानात जगा. बरोबर. एक म्हणजे फार छान याच्यावरती आला, आपण मागच्या खेपेला तू डिप्रेशनवरती विचारलो, बरोबर, तर त्याचा संदर्भ आता आला की ते काय म्हणाले, एक व्हॉट्सअपवरच ते वाचण्यात आलं की आपण भूतकाळाच्या चिंता करून विवंचना आठवून मागचं सगळं जे निर्माण होतं त्याला डिप्रेशन म्हणतात. बरोबर बरोबर. वर्तमानात जो ताण येतो, वर्तमानातल्या प्रसंगांचा आणि घटनांचा जो ताण येतो त्याला स्ट्रेस म्हणतात. आणि भविष्याच्या काळजीनी जी येते त्याला अँझायटी म्हणतात. म्हणजे डिप्रेशन, स्ट्रेस आणि अँझायटी. तर म्हणून भूतकाळात घडलेल्या घटना आता आठवून त्यात काही बदल करता येणार नाही, भविष्यात काय घडेल हे कोणाच्याच हातात नाही, आणि वर्तमानात जगणं सोपं आहे, पण वर्तमानातल्या घटनांचा जो ताण आहे तो त्याला स्ट्रेस म्हणतात. फार छान ज्यांनी कोणी मांडलं ते. तर हे असा हा अभ्यास हळूहळू करत जायचा आहे. बरोबर. तर ते द्रव्य पुढलांचं नको. अतिस्वार्थ बुद्धी काय होते, अतिस्वार्थ बुद्धी नरे पाप साधते आणि घडे भोगणे पाप ते सर्व ते कर्म खोटे. खोटं कर्म हे पाप आहे, ते भोगावरच लागतं. तर ह्या सगळ्या गोष्टी टाळायच्या आहेत हे समर्थ सांगतात. मग आता काय, हे इथपर्यंत जवळजवळ सगळं काय नको हे सांगत आले. आणि काय करायचं हे काय करायचं तर अजून हा प्रवेशच आहे आपला, हा प्रवेशच आहे त्याचं म्हटलं तर आपण बेसिक कोर्समध्येच आहे मगाशी त्याप्रमाणे. तर ते मग सांगतात की सदा सर्वदा प्रीती रावी धरावी.
हा. दुखाची स्वये सांडी जीवी करावी, देहे दुःख ते सुख मानित जावे, विवेके सदा सस्वरूपी वरावे. आता सांगतात की यासाठी तू काय कर, तर रामावर प्रेम कर. आता अगदी पहिल्या श्लोकाचा इथं संदर्भ आला. आता हा 10वा श्लोक आहे बरं का. बरोबर. 10व्या श्लोकापर्यंत आपण ओघाने आलो. सदा सर्वदा प्रीती रामी धरावी, दुःखाची स्वये सांडी जीवी करावी. जीवनात जे दुःख प्राप्त होतं ते सोडून द्यायला शिक. बरोबर. ते उगाळू नकोस, सगळू नकोस. आपण सांगतो ना नेहमी की सुख चघळून खावं खडी साखरेसारखं, आणि दुःख हे कडू असतं औषधासारखं, ते गिळून टाकलं. बरोबर. आपण दुःख चघळतो आणि सुख गिळतो, हा थोडासा फरक आपला होतो. म्हणून दुःखाची स्वये सांडी जीवी करावी. पुढे एक सांगतात ते थोडंसं आचरायला कठीण आहे की देहे दुःख ते सुख मानित जावे, विवेके सदा सस्वरूपी भरावे. तर देहाला होणाऱ्या यातना, वेदना आणि कष्ट याला तू सुख मान. आता हे जरा तुम्हा आम्हा सारख्या लोकांना जड जाईल, पण याचा शब्दशः अर्थ न घेता म्हणजे माझी दाढ दुखतेय, माझं डोकं दुखतंय आणि मग मी आनंदात आहे, हे कसं शक्य. पण त्या देहाच्या यातना किंवा वेदना हा शरीर धर्म आहे, तो होणार. म्हणजे जशी गाडी कधीतरी पंक्चर होणार, कधीतरी बंद पडणार, तिला सर्व्हिसिंग लागणार, तसं देहाच्या काही अवयवांचा ते प्रॉब्लेम क्रिएट होणार. पण म्हणून आपण त्याच्यावरती काय करतो, सोल्युशन काढतो. बरोबर. गाडी पंक्चर झाली, पंक्चर काढला आणि पुढचा प्रवास आपण नाही डिस्टर्ब करत. बरोबर. पुढचा प्रवास हे आपलं गंतव्य असतं. बरोबर. ती एन्जॉयमेंट आपण नाही घालवायची. बरोबर. तसा हा एक भोग आहे शरीराचा, तो भोगावा लागेल. त्याला थोडंसं दुर्लक्षित करायला शिकायचं. बरोबर. अक्षरशः सुख जरी मानता नाही आलं तरी दुर्लक्षित करता जर आलं. आपण असं बघा की एखादा टीव्हीवरचा चांगला कार्यक्रम पाहतोय किंवा उत्तम पुस्तक वाचतोय तर थोडंसं आपल्या दुःखाचा विसर पडतो. बरोबर. प्रमाणातल्या दुःखाचा तरी किमान. आणि म्हणून मनाच्या वेदनांना वळवायचं आहे. बरोबर. आणि त्या जर वळल्या शरीराच्या वेदनांचा, म्हणजे त्याच्यावरती मात करणाऱ्या सुखाच्या संवेदनांचा विचार करायचा. म्हणजे जसं छोटी रेग आहे ती छोटी लहान करायची नाही, पुसायची नाही, पण लहान करायची आहे, तर मग आपण एक मोठी रेग काढतो. बरोबर. तसं काहीतरी करायचं. बरोबर. हा, म्हणजे थोडक्यात असं माझ्या बाबतीतच असं का झालं असं वाटून घेऊन चालणार. असं जेव्हा म्हणतो तेव्हा हे आपण विचार करत नाही की हे जर जेव्हा दुःख येतं तेव्हा आपण म्हणतो की माझ्या वाटणीलाच काय आलं हे. पण जेव्हा सुख जेव्हा असतं तेव्हा आपण म्हटलेलं नसतं की हे माझ्या वाटणीला काय, माझ्याच वाट्याला का आलं, मलाच इतका भरपूर पगार काय, मलाच का नोकरी चांगली आहे, माझा 3 BHKचा फ्लॅट का आहे, तो झोपडीत राहतो, असं मी कधी विचार असं म्हणत काहीतरी झालं नाही हे शरीराला किंवा काही निगेटिव्ह झालं ते माझ्या बाबतीत, तेच माझ्या बाबतीत का झालं. थोडक्यात दोन्ही ऍक्सेप्टन्स हे तुला ठेवले पाहिजेत. फार जसं हे विचार करत नाहीस तसं ते विचार करू नको. इट्स अ प्रोसेस. इट्स अ प्रोसेस. हा, जसं आपण मगाशी म्हणालो की तिखटच असणार का, आपल्याला तिखट मीठ पानात येणार, पण श्रीखंड बासुंदी पण पानात आली, भात भाजी पण आहे. तर हे सगळे पदार्थ मिळून जेवण आहे. बरोबर. कोणताही एक पदार्थ हा पूर्ण जेवण नाहीये. बरोबर. तसं ते जीवनाला अनेक अंग आहेत. आणि त्यातल्या तर हा खरं म्हणजे एक गंमत आहे की जसं आपण एखाद्या गोष्टीचं अॅनालिसिस करतो, सिंथेसिस करतो, तसं आपल्या जीवनाकडे त्रयस्थपणे बघावं की मला जन्मापासून आजपर्यंत काय काय सुख मिळाली आणि काय काय दुःख मिळाली. बरोबर. तर त्यात आपल्या असं कदाचित लक्षात येईल की पुष्कळ गोष्टी मला माझ्या अपेक्षेपेक्षा जास्त मिळाल्यात. बरोबर. हा, पण ते आपल्याला न कळत हे मिळालं, मी डिझर्व करतो असं वाटतं. आणि दुःखाला मी डिझर्व करत असं वाटत नाही. म्हणजे मी काहीतरी बाहेरचं हॉटेलातलं किंवा काहीतरी खाल्लं आणि माझं पोट बिघडलं, तर आपण पोट का बिघडलं म्हणून तक्रार करतो, पण ते का खाल्लं असं म्हणून स्वतःला दोष देत नाही. हा एक मानवी स्वभाव आहे. तर हा विचार करायला मनाला प्रवृत्त केलं गेलं, हाच या मनाच्या श्लोकाचा एक परिपाक आहे. बरोबर. अन्यथा काही येत नाही. डॉक्टर बावडेकर म्हणून एक महाराजांचे थोर शिष्य होऊन गेले. ते कॅन्सर तज्ज्ञ होते, हाडाच्या कॅन्सरचे तज्ज्ञ होते. अनफॉर्च्युनेटली
त्यांनाही तोच रोग झाला. हो. आणि ते फार छान त्यांनी कॅन्सर माझा सांगाती म्हणून त्यांचं पुस्तक आहे. महाराजांचे खूप मोठे अधिकारी शिष्य की शेवटी शेवटी ते गोंधळ्यात वारंवार यायचे. ओके. तर ते म्हणाले की मी इतके दिवस डॉक्टरच्या खुर्चीत बसत होतो, त्या दिवशी मी पेशंटच्या खुर्चीत जाऊन बसलो आणि मला प्रश्न पडला की व्हाय मी. राईट. हा प्रश्न मी आतापर्यंत नाही कधी विचारला. माझ्या समोर हजारो पेशंट्स येऊन गेले की हा प्रश्न त्यांच्या मनात येत होता, तो मला कधीच जाणवला नाही. पण जेव्हा मी त्या खुर्चीत बसलो तेव्हा मला कळलं की व्हाय मी. तर व्हाय मीला नाही उत्तर म्हणाले, व्हाय मीला नाही. फार छान आहे, मुळातून वाचण्यासारखं आहे. पण हे संतांच्या कृपेने शक्य होतं. त्याच्यावर त्यांनी मात केली. पुढे 10 वर्ष त्यांनी उत्तम सुदृढ जीवन जगलं आणि ते म्हणाले की इथून पुढे हे सारं जीवन मी महाराजांच्या चरणी अर्पण केलेलं आहे आणि महाराजांसाठी मी जगतोय. फार छान आहे ते. असो, तर ही मोठी माणसं आहेत. बरोबर. आपण खरोखरच फार क्षुद्र आणि सामान्य माणसं आहोत, पण त्यांच्याकडे पाहून आपल्यालाही आपल्या मनोवृत्तीमध्ये बदल करण्याची प्रेरणा मिळेल. बरोबर. आणि म्हणून त्यांच्या प्रतिमा ह्या आपल्या पुढे डोळ्यापुढे ठेवायच्या आहेत आणि त्या दृष्टीने आपण ह्या मनाच्या श्लोकाचं चिंतन करतोय. तर हा एक टप्पा आहे. बरोबर. जे तिथपर्यंत मी आणून सोडतो. आणि रामावरती प्रीती करायला समर्थ सांगतात आणि मग पुढे आणखी काय काय सांगतायत ते मला वाटते आपण नंतरच्या वर्गात निघूया. हो, म्हणजे खूपच छान असं मला वाटतं 10 आपण श्लोक कव्हर केलेले आहेत आणि तशी सुरुवात केलेली आपण. आणि मनाचे कंगोरे आपण बघतोय, पण आपल्या विवेचनामधून आपण आत्ताच्या कंडिशनला लोकांची मनस्थिती काय आहे हे पण आपण वेगवेगळ्या विषयातून घेतोय की ज्यामुळं लोकांना तो कनेक्टेड व्हावा. एवढा जुना ग्रंथ असतो तरी सुद्धा आताच्या लोकांना हे कसं रिलेटेबल आहे हे आपण याच्यातून बघतोय. तर अशाच गप्पा होत राहतील. आता पॉडकास्ट आपण सुरुवात केलीच आहे, खूप खोलवरती आपण जाणार आहे मित्रांनो. तर आत्तापुरती आपण रजा घेतोय. धन्यवाद काका. छान छान. जय जय रघुवीर समर्थ.